आगामी लोकसभेसाठी हिंगोली मतदारसंघातून खासदार हेमंत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे। मात्र हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा सलग दुसऱ्यांदा विजय मिळवता येत नाही असा राजकीय इतिहास आहे। त्यामुळे हेमंत पाटलांना दुसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आल्याने एकनाथ शिंदेंनी एक प्रकारची बाजी लावली असल्याची चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात सुरू आहे। त्यामुळे आता हेमंत पाटील ही पराभवाची परंपरा खंडित करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। लोकसभेचं बिगुल वाजण्यापूर्वी म्हणजेच साधारण 2 वर्षांपासून हिंगोली लोकसभेसाठी भाजपकडून जोरदार तयारी केली जात होती। ज्यावेळी 2024च्या लोकसभांच्या तारखांची घोषणा झाली त्यानंतर जागा वाटपाच्या चर्चांवेळी हेमंत पाटलांच्या नावाला भाजपकडून तीव्र विरोध करण्यात आला होता। मात्र त्यानंतरही एकनाथ शिंदेंनी भाजपची नाराजी अंगावर घेत हेमंत पाटलांनाच उमेदवारी देण्यात यश मिळवले। तर दुसरीकडे ठाकरे गटाकडून माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे। आष्टीकर यांना उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी ही जागा राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोडण्याची मागणी करण्यात आली होती। मात्र ठाकरेंकडून आष्टीकरांना आणि शिंदेंकडून हेमंत पाटलांना उमेदवारी जाहीर झाल्याने आता हिंगोली लोकसभेत शिवसेना विरुद्ध शिवसेना असे 2 गट निवडणूक रिंगणात दिसणार आहेत आणि वंचितकडून या ठिकाणी काय भूमिका घेतली जाणार याकडे आता या मतदारसंघाचं लक्ष लागले। हिंगोली लोकसभा मतदारसंघात हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, वसमत, कळमनुरी या 3 विधानसभा मतदारसंघांचा तर नांदेड जिल्ह्यातील हदगाव आणि किनवट या 2 विधानसभा मतदारसंघांचा याशिवाय यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड या विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो। येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी हिंगोली लोकसभा मतदारसंघातील 2009 मतदान केंद्रांवरून 18 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत। आता पाहूयात मागच्या 35 वर्षांच्या काळामध्ये हिंगोली लोकसभा मतदारसंघातील खासदार कोण कोण होते ते। 1989 ते 1991 या 2 वर्षाच्या काळात काँग्रेसचे उत्तमराव राठोड हे खासदार होते। त्यानंतर 1991 ते 1996 शिवसेनेचे विलासराव गुंडेवार हे खासदार होते। त्यानंतर परत 1996 ते 98 मध्ये शिवसेनेचेच ॲडव्होकेट शिवाजी माने हे खासदार राहिलेले आहेत। 1998 ते 1999 या कार्यकाळामध्ये काँग्रेसच्या सूर्यकांता पाटील या खासदार होत्या। तर 1999 ते 2004 या काळामध्ये शिवसेनेचेच ॲडव्होकेट शिवाजी माने हे पुन्हा खासदार होते। 2004 ते 2009 या कार्यकाळात राष्ट्रवादीच्या सूर्यकांता पाटील या हिंगोली लोकसभा मतदारसंघाच्या खासदार होत्या। त्यानंतर 2009 ते 2014 या कार्यकाळात शिवसेनेचे सुभाष वानखेडे हे या मतदारसंघाचे खासदार राहिलेत। त्यांच्यानंतर 2014 ते 2019 या कार्यकाळामध्ये काँग्रेसचे ॲडव्होकेट राजीव सातव यांनी या मतदारसंघाचा खासदार म्हणून कारभार पाहिलाय आणि त्यानंतर 2019 ला झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे हेमंत पाटील हे खासदारपदी विराजमान झाले आणि आता पुन्हा एकदा 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी शिंदे गटाकडून हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। तर मंडळी, यांसारख्याच ताज्या राजकीय घडामोडी या विश्लेषणासहित जाणून घेण्यासाठी लेट्स अप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्स अप मराठी।